आज आपण ऐकणार आहोत गोड तो आजार ही कथा चि.वी. जोशी यांची. हा कथासंग्रह आहे घरबसे आणि पळपुटे. सतत 3 वर्षे रजा न घेता मी नियमितपणे ऑफिसात जात होतो. ऑफिसची सर्व कामे काळजीपूर्वक करून कामाचे भारे घरीसुद्धा घेऊन येत होतो आणि कुटुंब सौख्य बाजूला सारून घरचा वेळ देखील ऑफिसच्या कामासाठी खर्च करीत होतो. मी मिलिटरी अकाउंट्स खात्यात कारकून होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. अद्याप ऑफिसर झालो नव्हतो. एके दिवशी संध्याकाळी 7 वाजता घरी आलो. 9 तास ऑफिसात रखडले असून कामाच्या कागदांचा एक भारा घरी आणून टेबलावर रचून ठेवला होता. माझी माडी हेच माझे घरचे ऑफिस, तीच माझी बैठकीची खोली आणि निजण्याची जागा होती. खाटेवर जरा विश्रांती घेण्यास आडवा झालो तोच आमचे शेजारी प्रोप्रायटर कुलकर्णी डी.टी. टेलर्स डिप्लोमा हे नित्याप्रमाणे माझ्याकडे गप्पा मारण्यास आले आणि मला खाटेवर पडलेला बघून म्हणाले, "काय अप्पा, आज बिछाण्यावरचे पडला आहात? तुम्ही म्हणजे कधी झोपेच्या वेळेशिवाय आडवे होणारे आळशी नाही आहात. डोकं बिकं दुखत आहे की काय?" मी म्हणालो, "दुखत बिखत नाही, पण दुखेल असं वाटत आहे. आज अगदी थकवा आला आहे बुवा." कुलकर्णी म्हणाले, "ओव्हरवर्क बरं का अप्पा, ओव्हरवर्क. मी सुद्धा आश्चर्य करतो की तुम्ही दिवसातून 12-12 तास काम करून ताजे टवटवीत राहता कसे? दिवसाची देखील रजा काढली नाहीत तर निसर्ग तुम्हाला रजा घेणं भाग पाडल्याशिवाय राहणार नाही." मी म्हणालो, "रजा मिळाली तर पाहिजे ना. माझे बॉस विल्यम्स मला म्हणतात, जोक, तुला रे कशाला पाहिजे रजा? मी बघ एका वर्षात एकदा तरी रजेवर राहिलो आहे का?" "मग तुम्ही काय उत्तर दिलं त्या विल्यम्सला?" कुलकर्ण्यांनी विचारले. मी म्हणालो, "साहेब, तुमची आमची गोष्ट एक नाही. तुम्हाला ऑफिसात आराम खुर्चीवर पडून सिगरेट फुंकीत स्वस्थ पडून राहता येतं. विस्कीचे घोट मारता येतात. आम्हाला खुर्चीवर बसून पाठ मोडेपर्यंत खरडे घाशी करीत बसावं लागतं. विडीचे 2 झुरके मारावे तर हेड क्लर्क अंगावर ओरडतो. तुम्ही घंटेचं बटन दाबलं की जमादार जी साब करून तुमच्यापुढे हजर राहतो. आमचं काम असलं तर आम्ही कितीही ओरडलो तरी फरास देखील आम्हाला भीक घालीत नाही. तुम्ही खास तट्ट्यांच्या आणि पंख्यांच्या आश्रयाखाली थंड हवेचं सुख घेत बसता आणि आमचा प्राण उकाड्यानं कासावीस होत असतो. बंगल्यावर मेमसाहेब तुम्हाला सारख्या सुनवीत असतात म्हणून तुम्ही ऑफिसात येऊन त्यांच्यापासून सुटका करून घेता. उलट आम्हाला ऑफिसात 10 जणांच्या लाथा खाव्या लागतात. साहेबांचं गृहजीवन खडतर म्हणून ते ऑफिसचा आश्रय करतात. त्यांना रजा घ्यावीशी वाटत नाही. उलट आम्हा कारकुनांचं ऑफिस जीवन खडतर आणि गृहजीवन सुखाचं असतं म्हणून आम्हाला रजा घ्यावीशी वाटते. साहेब लोकांना बायकोशिवाय हुकूम फरमावणारा कोणी नसतो तर कारकुनांचा हुकूम त्यांच्या बायकोशिवाय कोणी मानित नसतो. हे ऐकून विल्यम्सला फार गंमत वाटली. "वस्तुस्थिती तू बरोबर वर्णन केलीस," असं म्हणून त्यानं माझी पाठ थोपाटली. कुलकर्णी म्हणाले, "वा अप्पा, खूप केलीत. अशा गमती तुम्ही सांगता म्हणूनच दिवसभरातून घटकाभर तुमच्याजवळ येऊन बसावं असं मला वाटतं." असं म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि चमकल्यासारखे करून ते म्हणाले, "अप्पा, तुमचा हात ऊन लागत आहे. मी काऊताईंना सांगतो तुमच्याकडे लक्ष द्यायला. मी येईनच म्हणा दुकान बंद झाल्यावर." "अहो काऊताई, अप्पांची प्रकृती जरा बिघडलेली दिसते. इकडे या बरं जरा." सौ चहा घेऊन बाहेर आली. एक पेलाबशी तिने माझ्यासमोर आणि दुसरी कुलकर्ण्यांसमोर ठेवली. चहाकडे पाहून मला शिसारी आली. ते पाहून सौ म्हणाली, "आपण एरवी चहा भक्त आहात, पण आज चहा नकोसा का वाटत आहे? प्रकृती बरी नसल्याचं हे चिन्ह आहे, दुसरं काही नाही. करू का चहा ऐवजी काही प्यायला?" "दुसरं काय करणार?" "मी कॉफी करते, अर्ध्या दुधाची. तिच्यात थोडं जायफळ उगाळून घालते आणि थोडी सुंठ टाकते, म्हणजे बरं वाटेल." थोड्याच वेळात माझ्या पुढे मसालेयुक्त गरम कॉफी येऊन थडकली. तिचे सेवन मिटक्या मारीत मी केले. थोडासा डोळा लागला. घरात पूर्वी न अनुभवलेली शांती नांदू लागली. कोणी मोठा आवाज काढला नाही की दुसरे कोणी, "श्श, अप्पांचा डोळा लागला आहे, त्यांची झोप मोडू नको," असं बजावित होते. माझ्या सुखासाठी कुटुंबातली सर्व माणसं तत्पर आहेत असे पाहून मला आनंद वाटला. आपले कौतुक वाढावे म्हणून मी कढण्यास प्रारंभ केला. मैना माझ्या पाठीशी येऊन बसली आणि माझी पाठ दाबीत तिने विचारलं, "अप्पा, काय होतंय तुम्हाला? पाठ चेपू का जरा?" मोठ्यांदा कणत मी म्हणालो, "डोकं, कपाळ, पाठ, कंबर, पाय सगळं काही फार ठणकत आहे."
नुसती पाठ चेपून काय होणार? मैनाने मोरू आणि राघू यांना मदतीस बोलवले. मी स्वतः माझे कपाळ हलक्या हातांनी चेपू लागलो. मोरू पाय रगडू लागला आणि राघू पाठ तिंबू लागला. शरीराचे मर्दन होत असता मला फार सुख वाटत असते. त्यामुळे मला चांगली झोप लागली. झोप लागल्यानंतर मुलांनी मर्दन केव्हा थांबवले याचा मला पत्ता लागला नाही. थोड्या वेळाने जागा झालो. मला वाटले रात्रीचा 1 वाजला असेल, पण डोळे उघडून पाहतो तो फटफटीत उजाडलेले. मी जागा झालो आहे असे सर्वांना कळावे म्हणून अगं आई गं अशी गर्जना मी केली. ती ऐकताच सौ धावतच माडीत आली आणि तिने चिंतायुक्त स्वरात विचारले, काय होतं आहे? मी म्हणालो, होतं आहे काय दगड? झोपेतून जागा झालो. अंग ठणकतंय. जरा कमी आहे पण अजून बरं वाटत नाही. आपण तोंड धुवा म्हणजे चहा आणते. त्याच्याबरोबर साबुदाण्याचा शिरा करून आणते. काल रात्री जेवण झालं नाही म्हणून भूक लागली असेल. तोंड धुण्याकरता मी खाटेवरून उठू लागलो, पण सौने मला उठू दिले नाही. ती म्हणाली, मी इथेच तोंड धुण्यासाठी पाणी व दंतमंजन घेऊन येते. उठण्याचे श्रम आपण घेऊ नका. श्रम घेऊ नका हे शब्द सौच्या तोंडातून फार क्वचित येत असतात. मी श्रम न करणारा आळशी मनुष्य आहे अशी तिची समजूत होती. ती यावेळी ती दूर झालेली पाहून मला बरे वाटले. मैनाने ऊन पाण्याचा तांब्या, मोरूने दंतमंजनाची डबी, राघूने दंतकुंचला आणि सौने पंचा असे साहित्य आणले. एक घडवंची माझ्या खाटेजवळ ठेवली होती आणि तोंड धुण्याची व्यवस्था केली. असल्या तऱ्हेचे राजवैभव आजारपणामुळेच मला लाभले होते. एरवी एकेका मुलाला आर्जव करून उठवणे आणि त्याचे तोंड धुणे, पुसणे ही कामे मला करावी लागत. तोंड धुतल्यानंतर कॉफी पिऊ लागलो. एकदम सगळी घेतली असती तर माझी प्रकृती चांगली झाली आहे असे सर्वांना वाटले असते, म्हणून मी 2-2 घोट प्यावेत. आता आणखी नाही जात पुरे असे शब्द तोंडावाटे काढावेत आणि मग पेला खाली ठेवावा असा क्रम मी चालविला. सौ आणि मुले यांनी प्रेमाने आग्रह करून सर्व कॉफी मला प्यावयास लावली. मला ती नको होती असे थोडेच आहे. शिराही तसाच हप्त्याने संपविला. खरोखर 2 वाट्या शिऱ्यानेही माझे समाधान झाले नसते, परंतु आजाराचे नाटक सांभाळायचे असल्याने 1 वाटी देखील सगळ्यांच्या आग्रहामुळेच मी घेतली. दैनिक त्रिफळा येऊन पडला. हे वर्तमानपत्र मी सकाळी वाचत असे. आज मला वाचवणार नाही अशी समजूत करून घेऊन मोरू म्हणाला, आप्पा त्रिफळा वाचून दाखवू का? त्याच्याकडून त्रिफळा वाचवून घेत असता मला पुन्हा डुलकी लागली. तिच्या तंद्रीत असता जवळच माणसे बोलत असल्याचा भास होऊन मी डोळे उघडले. आमचे कुटुंब वैद्य डॉक्टर मुंगळे सौला सांगत होते, रक्तदाब थोडा वाढला आहे. 4 दिवस तरी पूर्ण विश्रांती घेतली पाहिजे. ऑफिसात रजेचे अर्ज करा. मी सर्टिफिकेट देतो. कुठल्याही प्रकारचे शारीरिक मानसिक श्रम घेता कामा नयेत. 4 दिवसात प्रकृती फेर झालाच पाहिजे. खाण्यासंबंधी काही सूचना? मोरूने विचारले. डॉक्टर म्हणाले, फक्त द्रव पदार्थ खायचे. पेजासारखा मऊ भात, त्याच्यावर साजूक तूप आणि हिंगाष्टक चूर्ण घालून थोडा खावा. त्याशिवाय जड खाद्य बिलकुल देऊ नका. मुसुंब्याचा रस, डाळिंब्याच्या दाण्यांचा रस, दूध, ताजं ताक असं घ्यायला हरकत नाही. या सगळ्या फळांची नावे ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी कणत विचारले, आंबा चालेल का हो डॉक्टर? डॉक्टर हसले. ज्या अर्थी तुम्ही आंबा खायला मागत आहात त्या अर्थी तुमची प्रकृती चांगली असली पाहिजे. हाफुसाच्या आंब्याची एखादी फोड खायला हरकत नाही, पण एका फोडीपेक्षा जास्त खाऊ नका. मी इंजेक्शन देतो आणि डोस पाठवून देतो. इंजेक्शनची तयारी करा, ते सौला म्हणाले. आजारात हे इंजेक्शनचे खूळ कोणी काढले असेल ते असो, पण मला त्या इंजेक्शनच्या धाकाने आजार नकोसा वाटतो. इंजेक्शन होईपर्यंत माझा जीव धाकधूक होत असतो व ते केव्हा होऊन जाते याचा पत्ताही मला लागत नाही. डॉक्टर मुंगळ्यांचा हात फार हलका आहे. पुष्कळदा मला इंजेक्शन देऊ नका असे म्हणत असता डॉक्टर हसून म्हणाले, की अहो आप्पा, इंजेक्शन होऊन सुद्धा गेलं, आता कशाला भीता? मला टोचून आणि थोड्या वेळाने रिकामी बाटली घेऊन दवाखान्यात ये असे मोरूला सांगून डॉक्टर निघून गेले. मोरूने औषध आणले आणि त्यावर एक कागद आणला. श्री CV जोग हे आजारी असून माझ्या उपचाराखाली आहेत. त्यांना 4 दिवसांची रजा देणे आवश्यक आहे असे प्रमाणपत्र त्या कागदावर दिलेले होते. त्या प्रमाणपत्राच्या जोरावर मी घरी बसण्याची रजा मिळवणार होतो. चिरंजीव रघूबरोबर हे प्रमाणपत्र मी ऑफिसात धाडून दिले.
आणि निश्चिंतपणे घरीच पडून राहिलो. रोज दुपारी ऑफिसात मी असल्याने रेडिओचे दुपारचे कार्यक्रम मला ऐकावयास मिळत नसत, परंतु आता ते ऐकायला मिळणार असल्याने आनंद वाटला. 3ही दिवस दुपारी सारंग ऐकून मला दुपारी रेडिओवरचे कंटाळवाणे गायन ऐकणाऱ्यांची कीव आली. सारंग रागाचे सूर कानी पडताच मला लग्नातल्या मेजवान्यांची आठवण होते आणि जिलबीसाठी जिभेला पाणी सुटते. रांगोळ्या, उदबत्त्या, वाळ्याचे पंखे, मठ्ठा यांची आल्हाददायक चित्रे डोळ्यांसमोर उभी राहतात आणि झोप लागते. सारंग संपल्यावर सार्वजनिक कार्यकर्ते आणि स्थानिक अधिकाऱ्यांकरिता हवामानाचे भविष्य सांगितले जाते. तेव्हा मी जागा झालो होतो. अर्थात हे सौख्य ऑफिसात कामावर असताना लाभत नाही. रेडिओतल्या घड्याळाचा गजर होऊन 2 ठोके पडले. तेव्हा रेडिओ बंद करीत सौने विचारले, कसं काय, झोप चांगली लागली होती ना? कोणताही रोगी आपल्याला चांगली झोप लागली होती असे कबूल करीत नाही. मी म्हणालो, कसली आली झोप? गाणं ऐकत ऐकत डोळे मिटून कान झाकून पडलो होतो झालं. यावेळी माझे ऑफिस बंधू माना खाली घालून आकडेमोड करीत बसले असतील. मी त्यांच्यात नाही आणि माझं काम दुसऱ्यांना वाटून दिलेले असेल आणि ते माझ्या नावानं जळफळत असतील या कल्पनेने मला फार बरं वाटत आहे. पण असं बरं वाटायला लागलं तर उद्याच ऑफिसात हजर व्हायला लागेल अशी भीती नाही का वाटत तुम्हाला? सौ म्हणाली. मानसिक आनंदानं शारीरिक दुखणी बरी होत असती तर औषधं बंद करून खुशमस्कऱ्यांची भाषणं रोग्यांच्या उपचारासाठी तयार केली असती. ते जाऊ द्या, पण आपल्याला भूक लागली आहे का? लागली असली तर मुसंब्याचा रस काढून देते. नको बुवा तो रस, मला काहीतरी खायची भूक लागली आहे. तिखट मिठाचं धिरडं करून आणलंस तर मला फार बरं वाटेल. कुपथ्य नाही ना व्हायचं? डॉक्टरांनी तर जड पदार्थ खायला देऊ नका असे बजावून सांगितले आहे. भात देऊ का खुदखुद्या? मला मुसंब्याचा रसाचा, खुदखुद्या भाताचा आणि साबुदाण्याच्या लापशीचा आता कंटाळा आलेला होता आणि ही तर मला इतर काही खाऊ देण्याच्या विरुद्ध होती. आजारात काही सुखे तर काही दुःखे भोगावी लागतात. त्या दिवशी सायंकाळी एक छानदार चित्रपट पाहायचे आमचे ठरले होते. गुंड्या भाऊ आणि लंबोदर भोपळे असे दोघेजण मला बोलविण्याकरता आमच्या घरी आले. मी आजारी आहे असे पाहून भोपळे म्हणाला, आप्पा तू असाच पडून राहा, तुला बाहेर निघणं सोयीचं नाही. थंडी वारा लागला तर पुन्हा दुखणं उलटण्याचा संभव आहे. मी गादीवर उठून बसलो आणि अर्जुनाने ज्या ऐटीने भिकार भगवी वस्त्रे फेकून दिली त्याच ऐटीने पांघरूण भिरकावून देऊन मी म्हणालो, मी आता साप बरा झालो आहे, चला मी पण सिनेमाला येतो. माझ्या मनाला काहीतरी विरंगुळू पाहिजे. आई माडीत आली आणि म्हणाली, आप्पा काय मांडलं आहेस हे? अरे तू आजारी म्हणून पांघरुणात स्वस्त निजायचे तो पोरासारखा पांघरुण फेकून देऊन सिनेमाला जायला निघाला आहेस? गुंड्या भाऊ म्हणाला, आजची मला 3 तिकीटं फुकट मिळाली आहेत म्हणून आम्ही 3 जण जाणार आहोत. तू ह्याला पाठवणार नसलीस तर प्रोप्रायटर हवालदारांना घेऊन जाईन. पण मावशी मला वाटतं ह्याचं हे आजाराचं ढोंग असलं पाहिजे. केवळ ऑफिसात जायला नको म्हणून. तिकीटं दुसऱ्या रांगेची आहेत. एरवी आम्ही कशाला जातो दुसऱ्या रांगेत बसायला? मावशी तू त्याला पाठव. मी आपली मोटार आणली आहे. अगदी गळ्यापट्ट्यानं डोकं, स्वेटरमध्ये छाती आणि पायमोज्यात पाय खुपसून त्याला सांभाळून नेईल. आईला आणि सौला माझा आजार हे ढोंग होते असे वाटले की काय कोण जाणे. त्यांनी मला सिनेमाला जायला परवानगी दिली. डोक्याला आणि कानांना गळपट्ट्याने झाकून घेऊन, अंगावर स्वेटर घालून, पायात बूटमोजे चढवून, कणत लंबोदरचा आधार घेऊन मी गुंड्या भाऊच्या मोटारीत चढलो. लष्करातल्या वेस्ट एंड सिनेमागृहात तो सिनेमा होता. आम्ही 3 दुसऱ्या रांगेत खुर्च्यांवर बसलो. अंधार पडल्यावर माझ्या समोरच्या खुर्चीवर एक युरोपियन येऊन बसला. त्याच्या शेजारी एक युरोपियन स्त्री बसली. ती त्याची बायको असावी. मध्यंतर येऊन उजेड पडला तेव्हा तो युरोपियन मागे वळून कपड्यात लपेटलेल्या माझ्या देहाकडे आश्चर्याने पाहू लागला. काही वेळ पाहणी झाल्यावर त्याने मला हाक मारली, मिस्टर जोग? येस, काय हुकूम आहे? तुम्ही तर सिक लिव्हर आहात ना? मग सिनेमाला कसे आलात? लबाड गृहस्थ? मी कपड्यात स्वतःला गुंडाळून घेतलं आहे. ते ठीक आहे, पण इथे यायला डॉक्टरांनी परवानगी कशी दिली? सर, उलट डॉक्टरी सल्ल्यामुळेच मी इथे आलो. डॉक्टर म्हणाले, जोग थंड हवेच्या ठिकाणी जा म्हणजे बरा होशील. आता गरीब जोगाला 1,200 रुपये पगारात थंड हवेत कसं जाता येणार? म्हणून मी म्हटलं, खरोखर आपल्याला काश्मीरमध्ये जाण्याचं परवडणार नाही तर निदान चित्रातलं काश्मीर तरी पाहू द्या. म्हणून मी सिनेमाला आलो सर.
मिसेस विल्यम्स हे संभाषण ऐकत होत्या. त्यांनी विचारले, मग चित्रातल्या काश्मीरची हवा खाऊन प्रकृती सुधारली की नाही मिस्टर? हो हो, आता मला हे गरम कपडे काढून टाकावेसे वाटत आहेत. चित्रातल्या काश्मीरला जाऊन इतकी सुधारणा झाली तर प्रत्यक्षात काश्मीरची ट्रीप केल्यानं किती सुधारणा होत असेल. पण आम्हा गरीब लोकांना महाबळेश्वरसुद्धा परवडत नाही. त्यांनी काश्मीरच्या गोष्टी बोलायच्या कशाला? मिसेस विल्यम्सच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी आपल्या पतीला खुणावले. 10 दिवसांनी श्रीनगरला काही कामानिमित्त जाण्याचा हुकूम मिळाला. एकंदर भत्ता भाड्याच्या सरकारी रकमेत 2 माणसांचा जाण्या येण्याचा खर्च निभण्यासारखा होता. सौ आणि मी दोघांना फुकटात काश्मीर घडले. असा आहे गोड तो आजार. धन्यवाद मंडळी. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. बाकी लोभ असावा.